मित्रांनो तुम्ही आपले व्हिडिओ पाहिले पहा. मोबाईलला कनेक्शन जे किट आहे ते आपण त्याचे व्हिडिओ कनेक्शन सगळं टाकलेलं आहे. युनिकॉर्न गाडीच टाकलेलं आहे, रायडर गाडीच टाकलेलं आहे, TVS गाडीच टाकलेलं आहे, स्प्लेंडर गाडी असू द्या. आपण प्रत्येक गाडीचं कनेक्शन आपण आपल्या यूट्यूब चॅनलला टाकलेलं आहे पहा. जर तुम्ही आपलं यूट्यूब चॅनल पाहिलं नसेल, सबस्क्राईब केलं नसेल, 100% सबस्क्राईब करून घ्या बा. त्याच्यामध्ये बऱ्यापैकी फायदे होणार तुम्हाला. त्याचं कनेक्शन कसं काय मी या व्हिडिओमध्ये सांगणार पहा. त्याचा लॉक खोला जावा. त्यासोबत काय काय येणार आहे, काय काय नाही, वायरिंगचं कनेक्शन सगळं सांगितलेलं आहे. तरी मी तुम्हाला शॉर्टकटमध्ये सांगतो का. याच्यामध्ये प्ले स्टोरला जाऊन तुम्हाला ॲप घेणं आहे पहा. ॲप तुम्हाला की केअर नावाचं ॲप आहे पहा. ॲप इन्स्टॉल केल्यानंतर पुढं कनेक्ट कसं करायचं, काय करायचं हे तुम्हाला या व्हिडिओमध्ये सांगणार आहे पहा. ओके, तोपर्यंत आपण ॲप 4.1चं रेटिंग आहे पहा. त्याला जे आहे ते समजा बऱ्यापैकी ॲप चाललेलं आहे पहा. ॲप्लिकेशन नाही काय बऱ्यापैकी डाउनलोडिंग झालेलं आहे पहा त्याचं. ओके, तोपर्यंत मी तुम्हाला सांगतो शॉर्टकटमध्ये ॲप इन्स्टॉल होईपर्यंत आहे का त्याचं कनेक्शन तुम्हाला मी शॉर्टकटमध्ये सांगतो पहा. या वायरिंगशीमध्ये नाही 6 ते 7 वायर समजा. 2 पिवळ्या कलरचे जे वायर येतं पाठीमागच्या इंडिकेटरच्या कनेक्शनमध्ये त्याचं कपलर टू कपलर फिटिंग देणं आहे आपल्याला. जे काही वायर कट न करता पहा एकदम प्रॉपरमध्ये फिटिंग करायची आहे. 2 इंडिकेटर जाणार आहे. रेड कलरचे वायर जे आहे त्याला फ्यूज येणार आहे पहा. ते फ्यूजचं कनेक्शन बॅटरीच्या प्लसला देणं आहे पहा आपल्याला. ओके, त्याच्यानंतर एक ब्लॅक कलरचं वायर आहे पहा. ते बॅटरीच्या मायनस कपलरला देणं आहे आपल्याला. 4 वायरचं लक्षात आलं तुम्हाला. हे जे भगव्या कलरचं वायर आहे ते इग्निशन स्विचच्या आउटपुटला देणं आहे पहा आपल्याला. हे जी चावीची स्विच आपल्याला त्याच्यातून करंट जे बाहेर निघतो त्याला आपल्याला हे कनेक्शन देणं आहे पहा. ओके, त्याचबरोबर एक निळ्या कलरचं वायर आहे पहा. ते निळ्या कलरची जी वायर आहे ते वायर कनेक्शन देणं आहे आपल्याला स्टार्टरला. स्टार्टरच्या इनपुटला समजा ज्या गाडीला स्टार्टर नाही आहे त्या गाडीला कनेक्शन कसं द्यायचं काय द्यायचं आपण आपल्या यूट्यूब चॅनलला टाकलेलं आहे पहा. या गाडीला स्टार्टरचं कनेक्शन कसं आहे आपल्या स्टार्टरमध्ये ते वायर पिवळ्यावरती रेड कलरचं वायर आहे त्या कनेक्शनमध्ये डायरेक्ट कपलर टू कपलर देणं आहे. हे काही वायर कट करणे काही गरज नाही पाहिजे. ओके, तर 2, 4, 6 वायर तुम्हाला लक्षात आलं पहा. त्याच्यानंतर ब्लॅक कलरची आर्थिंग आहे एक्स्ट्रा वायर आहेत ते. तर हे रिमोट किट एकदम प्रॉपरमध्ये ठेवून दिलेले पहा. अशी एका जागी चिकटवलेली गेला चिकटवलेले पाहते किट अशी ठेवले दाखव पुढं एकदम प्रॉपरमध्ये कपलर टू कपलर फिटिंग आहे. ओके, तर ॲप इन्स्टॉल झालं पाहिजे. काय खोला लॉक याचं बघू मग. ते 2 रिमोट येतं 4 व्हीलर टाईप येते एकदम पहा. लॉक, अनलॉक आणि सेल्फ सगळं कनेक्शन रिमोटवरचं ऑपरेट झालं आहे पहा. गाडीची वरून चावी बाजूला आहे पहा, आहे की नाही. चावी बाजूला असताना सगळं कनेक्शन जे आहे ते आपलं रिमोटवरचं झालेलं आहे. बंद पण होणार, चालू पण होणार, सगळं बऱ्यापैकी कनेक्शन आपण रिमोटवरती करू शकतो आहे की नाही. ओके, तर ते असं सगळं सिस्टम आहे पहा याच्यामध्ये. आता मोबाईल कनेक्शन कसं हे महत्त्वाचं समजा आहे की नाही. बऱ्याच जणांना लक्ष देत नाही. आपण आता ॲप इन्स्टॉल केल्यापासून शेवटपर्यंत सांगणार येतं. व्हिडिओ शेवटपर्यंत पहा कसं काय कनेक्शन राहणार. ॲप इन्स्टॉल केल्यानंतर कन्फर्म पहा. ओके, कन्फर्म द्यायचं त्याला ब्लूटूथ कनेक्शन चालू करावं लागतं पहा. ओके, आपण तिथे ब्लूटूथ कनेक्शन चालू केलेलं आहे पहा. त्याच्यानंतर त्याला परमिशन देणे आलोच आपण. आलेलं आहे पहा. त्याचं नाव आलेलं आहे BOB पेअरिंगचं देणे आपल्याला. त्याला आपला पासवर्ड टाकणे पहा. मी आता पासवर्ड टाकतो पहा. त्याला पासवर्ड टाकल्यानंतर पहा ते ब्लूटूथ कनेक्ट झालेलं आहे पहा. इथं ब्लूटिक आलेली आहे पहा वरती. ब्लूटिक आल्यानंतर ते ब्लूटूथ त्याला कनेक्ट झालेलं आहे. पण तरीसुद्धा ते आता मोबाईल त्याला कनेक्ट झालेला नाही. आता फक्त आपल्याला त्याला ब्लूटूथ कनेक्ट झालेलं आहे. त्याचं लर्निंग कोड असतो ते आपण जनरेट करणार आहे पहा. कार आणि बाईकसाठी दोन्हीसाठी किटचं ऑप्शन असल्यामुळं आपण त्याला बाईक सिलेक्ट करणार आहे. लर्निंग कोड आपण टाकणार आहे पहा. रिमोटवरती जनरेट करणार आहे आपण त्याला. रिमोटवरतून बाईकसाठी आपण लर्निंग कोड जनरेट केलेला आहे. इथं ग्रीन कलरचं सिग्नल आलेलं आहे पहा. ओके, म्हणजे आपला कोड जनरेट झालेला आहे पहा. इकडे बाजूला येऊन याच्यावर चेक करता डायरेक्ट. हे रिमोट बाजूला समजा आता हे रिमोट तुमच्या हातात. याच्यामध्ये कनेक्शन झालं आहे पहा. आता लॉक झाली, अनलॉक झाली आणि गाडीचं सेल्फ पण झालेलं आहे पहा. ओके, आणि पहा बरं गाडी सेल्फ रिमोटवरती मोबाईलवरती सेल्फ झाली. रिमोटवरतीच होती पण मोबाईलवरती पण झालेली पहा. ते बंद पण करू आपण. म्हणजे आपण जे व्हिडिओमध्ये दाखवलं ते तुम्हाला सगळे फंक्शन भेटलेत का. कुठून आले तुम्ही आता. जातेगाव तालुका कोणता तुम्हाला. तालुका व्हायचं बऱ्यापैकी बरेच लांबून आले पहा आम्हाला तुम्ही. तर सगळं आम्ही व्हिडिओमध्ये दाखवले त्या पद्धतीने तुम्हाला फिटिंग झाली. काही वायरिंग वगैरे काही कटिंग झाली
बेसिक गाडी किती दिवसाची गाडी तुमची आपली? दीड महिना झाला. फक्त 1.5 महिना झालेला आहे गाडीला आणि जवळजवळ 1.5 लाखाची गाडी आहे. हां हां झालं का? तर कपडा टू कपडा फिटिंग होणार आहे. पुढचे दिवस पावसाळ्याचे तर त्या पावसाळ्या दिवसात गाडीला जर पाणी वगैरे लागलं तर दोनच थांबे द्यायला व्हिडिओ घेऊ तर मग असं कनेक्शन येणार आहे बा. वायरिंग असते, वायर टच वगैरे जर झालं किंवा इकडं तिकडं जर टच झालं किंवा पाणी गेलं कार्बन आलं तरी पण काय होतं गाडीला अपडेट होत नाही बा गाडी. व्यवस्थित गाडी सिस्टम असं असतं त्याच्यामुळे कपलर टू कपलर फिटिंग केलेलं कधी पण चांगलं असतं आहे की नाही. अपडेटिंगला वगैरे अडचण येत नाही. मोबाईलवरती ऑपरेट होतं की पूर्ण. तर धन्यवाद. तुम्ही खूप लांबून आलं बा दादा आमच्याकडे. कॅट वगैरेला भेट दिली. आमच्याकडून सेवा करणं जेवढं होईल तेवढं आम्ही तुम्हाला नंतर पण सांगतो बा. जसे की तुम्हाला काही अडचण आली पुढं चालून फेसबुक असो, इंस्टाग्राम असो, यूट्यूब असो, आपण सगळ्याच्या मार्फत तुम्हाला जेवढी मदत होईल तेवढी सांगतो बा. जसं की आता वायरिंगचं कनेक्शन सांगितले मी तुम्हाला. तुमची कोणती गाडी असली तर यूट्यूब चॅनल जाऊन पाहणे. आपण यूट्यूबला माझे व्हिडिओ सोडतो मी. असे काही नाही की लपून ठेवत नाही वायरिंग. जे आहे तुम्हाला सांगून टाकतो. असं असं कनेक्शन आहे. तुम्ही कोणत्याही मेकॅनिकला दाखवा. जर पुढं चालून जर वायर वगैरे काढलं कोणी नाही लक्षात आलं पुढं जोडायचं काय जोडायचं चुकीच्या ठिकाणी वायर जोडून SCM वगैरे खराब करून टाकलो आणि आम्हाला कॉन्टॅक्ट करा. नाही लक्षात आलं तर मोबाईल नंबर आहे माझा, बॅनरवरती नंबर असतो. आपल्या इंस्टाच्या ID मध्ये बायोमध्ये नंबर दिलेला आहे. दोन्ही नंबर दिले तर दोन्ही नंबरपैकी कोणत्या नंबरवरती कॉन्टॅक्ट करा आणि जे काय प्रॉब्लेम असेल आम्हाला विचारून करा तुम्ही आहे की नाही. जेणेकरून दुसरा पण काय तुम्हाला अडचण येणार नाही. तर तुम्हाला एकंदरीत सगळं लक्षात आलं आहे का? रिमोटवरती कनेक्शन, मोबाईलवरती कनेक्शन सगळं बऱ्यापैकी तुमच्या लक्षात आलं आहे का? जरी लक्षात आलं यासोबत जे काय आणखीन फीचर येणार आणखीन काय जे फॅसिलिटी येणार आहेत गाडी चोरीला जाणं हे ते एका व्हिडिओमध्ये पूर्ण सांगू शकत नाही पाहत आता. आपण त्याचा स्पेशलिस्ट व्हिडिओ बनवलेला आहे. काय काय कनेक्शन काय काय फॅसिलिटी आहे त्याच्यामध्ये स्पेशल व्हिडिओ बनवले तर यूट्यूब चॅनल आपण अपलोड केलेले ते. तुम्ही चॅनलला पण जाऊन पहा. त्याच्यामध्ये आपण जेवढं आपल्याकडून कवर करता येईल तेवढं आपण कवर केलेलं आहे. ओके. तर धन्यवाद. कॅट वगैरेला एकदा अवश्य भेट द्या आणि रिमोट किट फिटिंग करून घ्या तुम्ही. ओके. धन्यवाद. गाडीच्या सेफ्टीसाठी एकदम बेस्ट क्वालिटी आहे आणि 2026चं फीचर आहे बा मोबाईल कनेक्शनचं. ओके. धन्यवाद.